आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जात होतं. जम्बूयादी, भीमवर्ष, आदनावर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्व मध्ये चक्रवर्ती सम्राट राजाचा जन्म झाला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राट नंतर इसवी सन पूर्व सनला आणि इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शके संवत्सर सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग असतं त्याच्यावरती शके लिहिलेलं असतं. 100 पासून शके संवत्सर सुरू झालं. आपल्या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात मोठे आक्रमण केले अरबांनी. ते इसवी सन नंतर ते झालेले आक्रमण. या भारत देशामध्ये 846 साली तोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा झाला. 1001 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच मोहम्मद गझनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. भारताच्या इतिहासामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला. 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथम एक स्त्री बसली जिचं नाव आहे रजिया सुलताना. कधीतरी नाव ऐकलं असेल. या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. या अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली. हा भारताचा इतिहास आहे. भारताच्या इतिहासामध्ये 1351 साली फिरोज शाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 ला गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 ला प्रथम पोर्तुगीज झाला ज्याचं नाव आहे वास्को डिगामा. कधीतरी इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल. आपल्याला शिकवलं वास्को डिगामा पोर्तुगीज होता. पर्यटकावर लक्ष देणार का तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण भारतातून परत जाताना 653 सोन्याने भरलेले जहाज लुटवले होते. या ठिकाणी 14 शतक संपलं. 15व्या शतकाला सुरुवात झाली. आता लक्ष देणार का या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तान मधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हा नालायक बाबर 1528 साली अयोध्येला गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हिमर राजा झाला. 1556 ला हिमरचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात. ज्या युद्धामध्ये कोण हरलं आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहासकार लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं त्याचं नाव आहे जिजाऊ आई साहेब. 1598 साली जिजाऊ आई साहेबांचा जन्म झाला. 1599 साली शेंडकांची स्थापना झाली. 1605 साली जहागीर मिळाला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला. त्यांनी भगवान शंकराचे तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं. तिथं त्याच्या 8 नंबरची बायको औरंगजेबाची बाई मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली. 16व्या शतकाच्या मध्यंतरी या भारत देशामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला. स्वर्णयुगाला सुरुवात झाली. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म. 1630 साली शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला ज्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 1657 साली धर्मवीर स्वराज्यावर छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोता बाहेर काढण्यात आला. 1663 ला जायकांची बोटं कापली. 1677 ला तानाजी मालुसरे गेले. 1673 ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा संताप पेशवाईकडे आले. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या. 1707 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 ला महापराक्रमी स्त्री मनकर्णिका तांबे पण तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी पदवी प्राप्त झाली. 1848 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 ला इंग्रजांच्या विरोधात पहिल्याच्या युद्धाचा उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1891 साली महामानव
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजींचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली संत शेगावचे गजानन महाराज गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले आणि 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली भारत देशाचे गायन कोकिळा लता दीदीचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आले. दिनांक 12/12/1940 ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 ला वर्ध्यातून चेलेगावचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. 1927 ला देश स्वतंत्र झाला. 1948 ला महात्मा गांधी गेले. 49 ला राज्यघटना लिहिण्यात आली. 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली आणि 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. मला वाटलं मीच काय की पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संस्था महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला कारण त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एक भत्रावाले आणि माळकरी होते ज्यांचं नाव लाल बहादूर शास्त्री. आपल्या भारत देशाचे इमानदार व्यक्तिमत्व खानदरी वारकरी मनुष्य लाल बहादूर शास्त्री. 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले आणि त्याच वेळेला 1966 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद विजय दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना 1966 साली केली. 1969 ला भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 साली आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळात इंदुरीकर महाराजांचा जन्म झाला. म्हणजे 72च्यात मला एवढं म्हणायचं बरं का, फक्त कार्य करू नका. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट झाला शोले. 1980 साली बीजेपी पक्षात स्थापना झाली. 1983 साली कपिल देव भारत देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि दिनांक 1 ऑगस्ट 1986 साली मराठा योद्धा मनोज दारांगे पाटील यांचा जन्म झाला. 1989 साली या भारत देशामध्ये राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा हक्क दिला. 1991 ला राजीव गांधी गेले मी जन्माला. 1992 ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 93 ला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला. मुंबईला बॉम्बस्फोट झाला. 1997 साली ऐका 1997 साली भारताची पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? शांताबाई कल्पना चावला. बरोबर. 1999 साली शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात स्थापना केली. 2001 ला धर्मवीर आनंद गेले. 2004 ला लक्ष्मण कांत बेर्डे गेले. 2006 ला राज ठाकरे मंच स्थापना केली. 2007 ला भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली प्रतिभाताई पाटील. 26/11/2008 ताज हॉटेल बॉम्बस्फोट झाला. 2012 ला आपल्या देशाचे दोन नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख. 2014 ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016 ला दुसरी नोटबंदी झाली. पहिली नोटबंदी 1978 साली मोरारजी बाबू देसाईंनी केली. दुसरी नोटबंदी 2016 साली नरेंद्र मोदींनी केली. 2017 ला अखंड महाराष्ट्र विरुद्ध मराठा मोर्चा निघाला. 2019 ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्रावरती तिघा जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020 ला करून आला. त्याच्यामुळे इकडे काय झालं नव्हतं झालं, लॉकडाऊन झालं. 2021 ला परत करून आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये अनाथाचा सिंधूचा सप्ताह गेला. 7 फेब्रुवारी 2022 ला भारत देशाचे गायन कोकिळा लता दीदी गेला. जून 2022 ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं कारण माननीय चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. कुठे गेले? गुवाहाटीला गेले का नाही. आणि नंतर चालू झालं 2023 मध्ये जगाच्या इतिहासामध्ये एकच महत्वाची घटना घडली. तो दिवस होता 23 ऑगस्ट 2023 चा दिवस उजाडला. या भारत देशाने असा पराक्रम केला. या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला. म्हणून मी सांगत असतो आहे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर. ऐका नंतर चालू झालं 2024 जे चालू आहे ते. आणि 2024 मध्ये या भारत देशामध्ये सगळ्यात महत्वाची एकच घटना घडली ज्याची नोंद जगाच्या इतिहासाने घेतली. तो दिवस होता 22 जानेवारी 2024 चा दिवस होता. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या
सगळ्या हिंदू वासियाच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं ती दिनांक 22 जानेवारी 2024 आणि आज दिनांक किती आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी मी हर्षी गावामध्ये पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापासूनचा इतिहास. ह्याच्यासाठी सांगितलं अभंग बोलता येत नाही म्हणून नाही. 2012 ला माझे जोग